नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर 1-2 दिवसापूर्वी मी सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या आश्रमावरती म्हणजे कोकमठाणला गेले होते. पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर तो व्हिडिओ बऱ्याच जणांनी बघितला नाही, तर तो व्हिडिओ अवश्य बघा. म्हणजे तुम्हाला सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे कोकमठाणचे आश्रम कसे आहे हे बघायला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही जर कधी शिर्डी परिसरामध्ये गेले तर कोकमठाणला अवश्य जा आणि सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे दर्शन अवश्य घ्या. त्यासाठी मी संपूर्ण व्हिडिओ आणून तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्वांनी त्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो कोकमठाणचा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त त्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. ही तुम्हाला माझी अगदी कळकळीची विनंती आहे. आत्मा मालिक सद्गुरू माऊलींचे विश्वात्मक कार्य माझ्याकडून पण वाढेल यासाठीच मी तो व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर सर्वांनी अवश्य बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दानाचे महत्त्व, दान केल्याने काय होते, दान का करावे. दानाला खूप महत्त्व आहे, कारण दान केल्याने 4 धामाचे पुण्य ही दानधर्मातून मिळते. त्यामुळे जीवनात अन्नदान करा, वस्त्रदान करा, रक्तदान करा, कोणत्याही दानाला खूप महत्त्व आहे. तर जीवनात दान अवश्य करा. दान करणे म्हणजे स्वतःकडे जे आहे ते निस्वार्थी भावनेने इतरांना देणे, त्याला दान म्हटलं जातं. अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता, रक्तदान करू शकता, गोरगरिबांना वस्तू दान करू शकता. दान अवश्य करा. उदाहरणार्थ आंब्याचं झाड, आंब्याच्या झाडाला खूप आंबे आलेले आहे आणि ते आंब्याचं झाड स्वतः खातं का? नाही, तर ते इतरांना देतं, म्हणजे ते एक प्रकारचं दानच झालं. त्याचप्रमाणे नदीच्या पाण्याचा प्रवाह एवढा असतो, नदी ती स्वतःसाठी वापरते का पाणी? नाही, ती इतरांना देते. धरणांमध्ये पाणी जातं, शेतीमध्ये पाणी जातं, विहिरीत पाणी जातं, म्हणजे ती एक प्रकारचं दानच करत असते. त्यामुळे जीवनात दानाला खूप महत्त्व आहे. मग निसर्ग जर दान करू शकतो तर आपण मनुष्य आहे, मनुष्याने पण आलेल्या जीवनात दान हे केलंच पाहिजे. सद्गुरू माऊली, जेव्हा आपण कोकमठाणला बाबांच्या दर्शनाला जातो, सद्गुरू माऊलींचं आपण दर्शन घेतो, तेव्हा बाबा म्हणतात प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. म्हणजे बाबा पण अन्नदानाद्वारे एक प्रकारचं दानच करत आहे. असं म्हटलं जातं की जर आपण अन्नदान केले 4 धामाचं पुण्य आपल्याला मिळतं. तुम्ही 1 रुपया दान केला तरी तो खूप मोलाचा आहे. 10 रुपये दान केले तरी चालेल. गोरगरिबांना दान अवश्य करा. जिथे आपण देवाच्या दर्शनाला जातो किंवा गुरूंच्या दर्शनाला जातो तिथं दानपेटी असते. तर त्या दानपेटीत सुद्धा आपण 5 रुपये, 10 रुपये, 11 रुपये, 51 रुपये आपल्या ऐपतीनुसार आपण टाकू शकतो. तर तिथे पण आपण दान करू शकतो. छोट्या मुलांना चॉकलेट देऊ शकतो. ब्राह्मणालाही आपण दान करू शकतो, कारण ब्राह्मणाला जे दान देतो ते सर्वात श्रेष्ठ दान म्हटलं जातं. कुत्र्याला रोज 1 चपाती जरी खाऊ घातली तरी शत्रूपासून आपल्याला जो त्रास होतो तो त्रास होण्यास कमी होतो. त्याचबरोबर मुंग्यांना दररोज सकाळी आपण थोडीशी साखर ठेवली तरी कर्जापासून आपली मुक्ती होते, कर्ज लवकर फिटण्यास मदत होते. गाईला 1 चपाती जरी रोज खाऊ घातली किंवा गाईच्या नावाचा नैवेद्य जरी आपण काढून ठेवला, गोदान हे पण सर्वात श्रेष्ठ दान सांगितलेलं आहे. माशांना आपण छोटे छोटे कणकेचे गोळे जरी करून पाण्यामध्ये नेऊन टाकले, ऐश्वर्यात वाढ होते. त्याचबरोबर आपण कावळ्यास खाऊ घातले तर पितृ प्रसन्न होतात. ते अक्षय तृतीयेलाही दान करू शकतो. मकर संक्रांतीच्या काळात जेव्हा हळदी कुंकू करतात ते पण एक प्रकारचं दानच समजलं जातं. त्याचबरोबर अधिक मासामध्ये जावयाला दान दिलं जातं. विष्णू समान दान असतं. वर्ष श्राद्धाच्या वेळेस आपण जे दान करतो त्यावेळेस पिंडदान केल्याचे पुण्य आपल्याला मिळते. त्याचबरोबर पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्याचबरोबर आपण दिवाळीमध्ये यमदीपदान करतो. यमदीपदान केल्याने आयुष्य वाढते.
धार्मिक कार्यात जर आपण दान केले तर आपले संकटे जळून जातात, एक प्रकारची सात्विकता लाभते, मन प्रसन्न होते आणि आपल्या जीवनात असलेल्या दुःखांचा नायनाट होतो. त्यामुळे जीवनात दान अवश्य करा. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.